पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य जे आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केलं, त्यामुळे थोडीशी नाराजी जी आहे ते भाजपबद्दल आता व्यक्त केली जाते। भूमिका काय, पक्षाची नेमकी भूमिका काय? शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत। त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे, पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही। आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ, पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय जे आहे या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे, अशा कुठल्याही पक्षातल्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही आहे। समज दिली जाईल का पडळकरांना, कारण स्वतः फडणवीस विधानसभेमध्ये स्टेटमेंट करतात फक्त दूर करायला हवी आणि अशा प्रकारची वक्तव्य केली जाते? नाही, हे तो मान्यच नाही पक्षाला। सन्माननीय शरद पवार साहेबाबद्दल जे बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाही आहे आणि योग्य पद्धतीने आम्ही त्याची दखल घेतली आहे। खरं तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक वक्तव्य काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल दखल आम्ही घेतली आहे।